ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो डिप्रेशन आता भूभागावर सरकू लागलंय. त्याच वेळेस बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीकडून जोरदार अशा प्रकारचं वातावरण तयार झालंय. मान्सून देशभर पोहोचण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि अरबी समुद्रात असलेली चक्राकार स्थिती देखील प्रभावी आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीला देखील आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, अतिवृष्टी काही भागात होऊ शकते. एकूणच 2 सिस्टममध्ये असलेल्या महाराष्ट्राला रात्रभर पावसाने झोडपलं आहे. अनेक भागातील दुष्काळ गायब झालाय. मान्सून ट्रफ ही उत्तरेकडे सरकली असून मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या काही भागात देखील कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे भारतातील पाऊसमान बदलत असून लवकरच मान्सून सरासरीकडे सरकतो आहे. हे आपल्या लक्षात आलं असेल की उत्तर छत्तीसगड, झारखंड, उत्तर मध्य प्रदेश आणि उत्तर भारताकडे सरकत आहे. त्यामुळे जरी ते मध्य भारतापर्यंत आलं तरी देखील त्याचा महाराष्ट्रावर डायरेक्ट कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. या ठिकाणी आपण त्याचा मार्ग बघतो. थोडं ते छत्तीसगड मार्गे मध्य प्रदेशकडे सरकेल असं वाटत असताना ते मात्र अति उत्तरेकडे सरकत असल्याचं स्पष्ट होतंय. काल आपण महाराष्ट्रातील स्थिती बघितलेली आहे. थोडक्यात त्याचं वर्णन करतो. मुंबईमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस कालच झालेला होता. आज मात्र कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरी ओलांडलेली असेल. शिवाय पुणे जिल्हा असेल किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरमध्ये सुद्धा वातावरण बदललं आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणची परिस्थिती आता बदलते आहे. काल रात्रभर झालेल्या पावसाचा आणि आज दिवसभर होणाऱ्या पावसाचा परिणाम हा महाराष्ट्रातलं चित्र बदलेल असा अंदाज आहे. आपण एकूणच बघतो की 97% पाऊस कोकणामध्ये नोंदला गेलेला होता कालपर्यंत आणि आता तो 100%ची लेव्हल पार करणार आहे. म्हणजे तिथे सरासरीपेक्षा जास्त पावसाची आज नोंद झालेली असेल. त्या खालोखाल मध्य महाराष्ट्र, मराठवाडा याची परिस्थिती जाईल. जिथे विदर्भामध्ये 11% पाऊस आहे त्या ठिकाणी देखील वातावरण बदलत आहे आणि जी 85% संपूर्ण महाराष्ट्राची स्थिती होती ती अवघ्या 95% वगैरे येऊ शकते. कारण रात्रभर मोठ्या प्रमाणात अनेक विभागात पाऊस झालेला आहे. सध्या भारतात मान्सूनची स्थिती मजबूत असून आज उद्या मान्सून संपूर्ण देश व्यापेल अशी शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याकडून आज मुंबईसह लगतच्या सर्व कोकण पट्टीच्या घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर पश्चिममध्ये अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. छत्तीसगडमध्ये डिप्रेशनचा प्रभाव पडत असून या ठिकाणी देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. त्यामुळे आज काळजी घेण्याची गरज आहे कोकण किनारपट्टीसहित मुंबई परिसर आणि घाटमाथ्यावर. उद्या 7 तारखेपासून या पावसाचा जोर हळूहळू कमी व्हायला लागेल. परंतु कोकण किनारपट्टीसहित गुजरात पूर्व भागातील रेड अलर्ट कायम आहे. मात्र मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण कमी होण्याचे संकेत आज जरी दिले असले तरी या ठिकाणी काही भागात पावसाचं वातावरण असण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण 8 तारखेपासून कमी होण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने सध्या तरी दिलेले आहे. ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीला कायम आहे. उर्वरित घाटमाथ्यावरील भागात देखील ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम असणार आहे. एकूणच भारतातील पावसाचा जोर कमी होईल 9 तारखेला. परंतु उत्तर भारतात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. मान्सून भारतात नुकताच सर्वदूर पोहोचलेला असेल. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण, त्याबरोबरच इतरही पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील राज्यातील पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. 10 तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस उघडण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले आहेत. महाराष्ट्रासहित मध्य भारत, दक्षिण भारतातील पावसाचं प्रमाण 11 तारखेपासून कमी होण्याचे संकेत देखील देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासामध्ये या सर्व भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे.
कोकण किनारपट्टीसहित घाट माथ्यावर अतिवृष्टी झालेली आहे. गुजरातच्या काही भागात अतिवृष्टी झालेली आहे. इतरत्र देखील महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस झालेला आहे. विदर्भ, मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात त्याचं प्रमाण थोडं समाधानकारक होतं. बऱ्याच भागात रात्री देखील जोरदार पाऊस झालेला आहे. त्याच्या नोंदी यामध्ये येणं अजून बाकी आहे. मात्र आपण एकूण जर असं बघितलं तर या भागामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण बऱ्याच अंशाने कमी दिसते. पूर्व भारतातील पाऊस देखील बऱ्यापैकी कमी झाला आहे. दक्षिण भारतातील पाऊसही बऱ्यापैकी कमी झालेला आहे. मात्र मध्य भारतावर सध्या पावसाचा जोर आहे आणि हा 10-11 तारखेपासून कमी होण्याची देखील शक्यता आहे. आपण बघतो की डिप्रेशन हे भूभागावर सरकत असून त्याचा प्रभाव बंगालच्या उपसागरातील कमी होतोय आणि या भागामध्ये त्याचा प्रभाव वाढणार आहे. सध्या या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण देखील तयार झालेलं आहे. त्यामुळे साधारण या आठवड्यामध्ये, कारण हा आठवड्याचा अंदाज असतो आणि 12 तारखेपर्यंत जरी या ठिकाणी अंदाज दिला असला तरी साधारण 10 तारखेपर्यंतच हे वातावरण आहे. GFS मॉडेलच्या न्यूमेरिकल प्रिडिक्शननुसार आपण बघतो 2 सिस्टम आता समोरासमोर आहे. एक डिप्रेशन भूभागावर छत्तीसगडवर आलेलं आहे. त्याच वेळेस एक चक्राकार स्थिती मुंबईच्या आजूबाजूने, पालघरच्या आजूबाजूने आहे. या 2 सिस्टममध्ये आता महाराष्ट्र असल्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी काल रात्रभरही पाऊस झालेला आहे आणि आजही बऱ्याच भागात पावसाची शक्यता राहील. बघतो की याचा प्रभाव मुंबई आणि परिसरामध्ये 7 तारखेला देखील कायम आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच मध्य प्रदेश, संपूर्ण महाराष्ट्र आणि खास करून उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र या भागावर याचा प्रभाव वाढत जाण्याची शक्यता आहे. GFS मॉडेलनुसार याचा प्रभाव मध्य प्रदेशकडे सरकेल, परंतु कोकण किनारपट्टीला 8 तारखेला देखील या मॉडेलने खूप मोठ्या प्रमाणात पावसाचा प्रभाव दाखवलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात देखील पावसाचं प्रमाण कायम राहणार आहे. ही सिस्टम जशी उत्तरेला सरकेल मध्य प्रदेशकडून, तेव्हा राजस्थान, गुजरातपर्यंत या सिस्टमचा प्रभाव जाणार आहे. त्या दरम्यान केवळ कोकण किनारपट्टी आणि थोडा हलक्या स्वरूपात, काही विरळ स्वरूपात महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण बघूयात महाराष्ट्रावर याचा प्रभाव 9 तारखेपर्यंत कायम दाखवण्यात येतोय. GFS मॉडेलने महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण 10 तारखेपासून कमी होण्याचे संकेत दिलेत. मात्र या भागात पावसाचा प्रभाव हलक्या स्वरूपात राहणार असल्यामुळे कोकणातील पावसाचं सातत्य कायम राहील. या ठिकाणी बघतो तर नव्याने सिस्टम बंगालच्या उपसागरात पुन्हा निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. परंतु ती किती प्रभावी होते, कोणत्या राज्यावरून जाते, हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. मात्र 11 तारखेला पावसाचं प्रमाण भारतामध्ये कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. 12 तारखेला एक वादळी प्रणाली या भागात प्रभावी आहे. त्यामुळे या भागात भारताच्या पाऊस पडेल. शिवाय मान्सून ट्रफ उत्तरेला सरकल्यामुळे पाऊस होईल, परंतु भारतातील पावसाचं एकूण प्रमाण कमी होण्याचे संकेत 11-12 तारखेपासून देण्यात आले आहेत. आपण या ठिकाणी बघतो ECMWF मॉडेलनुसार पावसाचं प्रमाण आज 6 तारखेला वाढेल असा अंदाज आहे. याचं प्रमाण कुठे वाढतं ते बघा. जवळपास या भागापर्यंत हे पावसाचं प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा बराच भाग कव्हर होणार आहे. विदर्भातील आणि खास करून विदर्भातील बरेच जिल्हे यामध्ये नाही आहेत. मात्र मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात याचा प्रभाव 6 तारखेला असणार आहे. हे वातावरण समान पातळीवर 7 तारखेला देखील असण्याची शक्यता आहे. मात्र याचा प्रभाव हा थोडा उत्तरेला सरकणार आहे. 8 तारखेपासून केवळ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण, तुरळक स्वरूपात काही पश्चिम विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे. नाशिक, अहिल्यानगरच्याही काही उत्तर भागामध्ये याचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे 8 तारखेपासूनच तसं महाराष्ट्रातलं पाऊस प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल. 9 तारखेला पावसाचा प्रभाव कमी होत असल्याचं स्पष्ट जाणवेल. 10 तारखेपासून पावसाची पूर्णतः उघडीप महाराष्ट्रात बघायला मिळू शकते.
कोकण वगळता ही उघडीप महाराष्ट्रात 11 तारखेला कायम असेल, 12 तारखेलाही कायम असेल, 13 तारखेला उघडीप कायम असेल. 14 तारखेला एक नवीन सिस्टमचा परिणाम पूर्व विदर्भात पुन्हा एकदा दाखवण्यात येतोय, परंतु आणि तोही मुसळधार स्वरूपात दाखवण्यात येतोय ECMW मॉडेलनुसार. त्यामुळे बघूयात नेमकी हवामानात काय बदल होतोय. पहिल्यांदा 15 तारखेला पुन्हा नवीन सिस्टमचा परिणाम महाराष्ट्रात होत असल्याचं ECMW मॉडेलने दाखवलं आहे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीचे सुद्धा संकेत पहिल्यांदा मॉडेलने दिले आहे. त्यामुळे विदर्भामध्ये 15 तारखेला आपल्याला पुन्हा एकदा मुसळधार पाऊस, अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पुन्हा पावसाचा प्रभाव वाढण्याची देखील शक्यता आहे. 16 तारखेला पुन्हा एकदा कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्रातील विदर्भाचा उत्तरेकडील भाग म्हणजे खास करून अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण पुन्हा वाढण्याचे संकेत 16 तारखेला देण्यात आले आहेत. 17 तारखेपासून मात्र स्थानिक वातावरणाचा प्रभाव बऱ्याच भागात महाराष्ट्रात राहील. त्यामुळे खंड फार प्रभावी नाही आजच्या अंदाजानुसार आणि कोकणातला पाऊस चालूच राहणार आहे. आता आपण बघूयात की धावत्या स्वरूपामध्ये हे वादळी प्रणाली कशी पुढे सरकणार आहे. तर आपण या ठिकाणी बघतो की ही वादळी प्रणाली उद्या मध्य प्रदेशपर्यंत पोहोचणार आहे आणि ही अति उत्तरेकडून असल्यामुळे डायरेक्ट या प्रणालीचा महाराष्ट्रावर फार परिणाम नाही. केवळ अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे आणि अरबी समुद्रात असलेल्या एका चक्राकार स्थितीमुळे आपल्याला महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर आणि कोकणात, उत्तर महाराष्ट्रात, काही मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाचं प्रमाण राहणार आहे आणि ही सिस्टम 10 तारखेपर्यंत अस्तित्वामध्ये आहे. आपण जेव्हा महाराष्ट्राचा